नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिलला स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांना ही आत्महत्या करण्यासाठी एका महिलेने प्रवृत्त केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू करत या महिलेला अटक केली. वळसंकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याचं रहस्य अखेर उलगडलं. या आत्महत्येला चक्क एका महिलेने प्रवृत्त केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. मनीषा मुसे माने असं या महिलेचं नाव त्यांनी चिठ्ठीत लिहिलंय. ही महिला वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती. तिच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप होते. त्यामुळे तिला कामावरून कमी करण्यात आलं होतं. तेव्हापासून ती मानसिक त्रास देत होती. तिने अनेकदा वळसंकर यांना धमक्या दिल्या होत्या आणि आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. तिच्याच त्रासामुळे टोकाचं पाऊल उचलत आहोत असं वळसंकर यांनी लिहून ठेवलंय. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी तातडीने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली. दरम्यान या महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला वळसंकर यांच्या काही जवळच्या व्यक्तींनी दिल्याची माहितीही समोर आली. असं असतानाही त्यांनी पोलिसात जाणं टाळलं. स्वतःचा जीव गमावण्यापर्यंत वळसंकर का पोहोचले हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या किरकोळ कारणासाठी इतक्या हुशार कर्तबगार डॉक्टरांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला असेल याचा शोध घेणं गरजेचं आहे. मनीषा मुसळे माने ही महिला डॉक्टर शिरीष वळसंकर यांना नेमकी काय त्रास देत होती, त्याचबरोबर इतके उच्च शिक्षित असतानाही डॉक्टर या महिलेच्या त्रासाला इतके का कंटाळलेले होते, ते इतके घाबरत का होते, आत्महत्या करण्यापर्यंतचं टोकाचं पाऊल त्यांनी नेमकं का उचललं? या सगळ्यामध्ये केवळ आर्थिक व्यवहाराचंच कारण होतं की यामागे आणखी कोणती कारणं होती, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत, ज्यांचा शोध घेणं अत्यंत गरजेचं झालंय. त्याचबरोबर डॉक्टरांच्या अशा एकाएकी जाण्याने मेडिकल क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी या सगळ्याचा तपास लावून डॉक्टरांनी आत्महत्या नेमकी का केली याचा शोध लावण्याची इच्छा सध्या सर्वजण व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता या महिलेला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशीही सुरू आहे. तिच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.